अश्विन शुद्ध दशमीला दसरा हा सण साजरा करतात. या दिवशी किंवा या तिथीला विजयादशमी म्हणतात. नवरात्र समाप्तीच्या दिवशी हा सण येतो. काही घराण्यांत नवरात्र 9व्या दिवशी म्हणजेच नवमीला उठवतात, तर काही जण दसऱ्याच्या दिवशी घट उठवत असतात. या दिवशी शमीची पूजा, सीमोल्लंघन, अपराजिता, देवीची पूजा आणि शस्त्रपूजा अशा 4 गोष्टी करायच्या असतात. दसरा हा 4 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. त्यामुळे कोणतेही शुभ कार्यासाठी या दिवशी मुहूर्त पाहिलं जात नाही. हा दिवस सर्व कामांसाठी शुभ मानतात. दसरा हा सण भारतात सर्वत्र खूप आनंदाने साजरा केला जातो. तसे पाहिले तर हा सण फार प्राचीन काळापासून साजरा केला जातो. सुरुवातीला तो कृषी महोत्सव होता. पावसाळ्यात शेतकरी धान्य पेरतात. ते पीक तयार झाल्यावर घरात आणण्याच्या वेळी हा सण साजरा केला जातो किंवा पहिल्यांदा साजरा करत होते. आजही त्याच्या काही खुणा हा सण साजरा करताना दिसतात. सुरुवातीला या सणाला कृषी महोत्सव म्हणून साजरा केलं जात होतं आणि आता तो विजयादशमी या नावाने ओळखला जातो. तर आज आपण पाहूयात दसऱ्या दिवशी पूजा कशी करायची, दसऱ्याचा शुभ मुहूर्त काय, त्याचबरोबर या दिवशी आपण कशाची पूजा करायची असते किंवा आपण कोणत्या गोष्टींची पूजा करू शकतोय याबद्दल एकदम डिटेल्समध्ये आपण व्हिडिओ पाहणार आहोत. त्याचबरोबर दसऱ्याच्या दिवशी केले जाणारे सरस्वती पूजन कसे करायचे हेही आपण पाहणार आहोत. दसरा हा सण 3.5 मुहूर्तांपैकी एक समजला जातो. यामुळे दसऱ्याच्या दिवशी सूर्योदयानंतर दुपारी 12पर्यंत विधिवत पूजा करून घ्यायची असते. दसऱ्याच्या दिवशी सोनं खरेदी करणे आणि यथाशक्ती दानधर्म करणे शुभ मानले जाते. यामुळे शुभ मुहूर्तावर इच्छुकांनी सोनं खरेदी केलं तर ते अत्यंत लाभदायी होते किंवा लाभदायी ठरते. विजयादशमी हा सण पौराणिक कथेनुसार किंवा पौराणिक मान्यतेनुसार दसऱ्याच्या दिवशी प्रभू रामाने लंकापती रावणाचा वध केला होता. याचे विजयाचे प्रतीक म्हणून प्रत्येक वर्षी रावण दहन केले जाते. त्याचबरोबर कुंभकर्ण आणि पुत्र यांच्या पुतळ्यांचेही दहन केले जाते. हा सण आपल्या देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यावर्षी दसऱ्याची तारीख, वार, वेळ आणि महत्त्व जाणून आपण घेणार आहोत. दसऱ्याची तारीख अश्विन शुद्ध दशमी, प्रारंभ वार आहे मंगळवार 24 ऑक्टोबर 2023. शुभ मुहूर्त आहे 2:18 पासून 3:04 पर्यंत. तर यावर्षी दसरा मंगळवारी 24 तारखेला आहे. तर चलात मग पूजेला आपण सुरुवात करूयात. आपल्या सर्वांना माहिती आहे की सर्वात अगोदर आपण दिवा प्रज्वलित करून घेत असतो. दिव्याला हळदी कुंकू वाहून दिव्याचीही पूजा करून घ्यायची आहे. एका पाटावर किंवा चौरंगावर लाल वस्त्र, नवीन वस्त्र आणायचे आणि ते वस्त्र अंथरायचे. वस्त्र अंथरून झाल्याच्या नंतर त्याच्यावरती माता लक्ष्मीचा फोटो ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकताय की माझ्या फोटोमध्ये सरस्वती देवी आणि गणपती बाप्पा पण आहेत. तर खूप छान झालं, म्हणजे माझ्या एकाच फोटोमध्ये हे दोन्ही देवी देवता पण आहेत. तर एक तामण घेऊन त्यात थोड्या अक्षदा, हळदी कुंकू, म्हणजे अक्षदावरती हळदी कुंकू टाकून घ्यायची असते. गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून घ्यायची. कारण जशी आपण कोणत्याही शुभ कामाची सुरुवात करताना दिवा प्रज्वलित करतो, तसेच आपल्याला प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात करताना आपल्याला गणपती बाप्पांवरती अभिषेकही करायचा असतो. गणपती बाप्पांना प्रथम शुद्ध पाण्याने स्नान घालायचे. शुद्धोदक स्नान म्हणून गणपती बाप्पांना अभिषेक करायचा पाण्याने. नंतर तुम्ही पंचामृताने अभिषेक करू शकताय. श्री गणेशाय नमः. त्यानंतर आपण गणपती बाप्पांना पंचामृताने अभिषेक करून झाल्याच्या नंतर तर या दिवशी सकाळी लवकर उठून आपली नित्यकामं आटोपून घ्यावीत. नंतर देवघरातील देवांची पूजा करायची आहे आपल्याला. दसऱ्याच्या दिवशी 12 वाजेपर्यंत विधिवत पूजा करून घ्यायची आहे. लक्ष्मीचा फोटो ठेवलाय तिथे समोर 2 छोट्या तांदळाच्या राशी ठेवून घ्यायच्या आहेत. आता आपण पूर्वेकडे, म्हणजे आपण जी पूजा मांडणी करतोय ती पूजा मांडणी करताना आपले तोंड जर पूर्वेकडे होत असेल तर आपल्या डाव्या हाताला गणपती बाप्पा ठेवायचे असतात. गणपती बाप्पांना हळदी कुंकू वाहून, अक्षता वाहून, फुले वाहून घ्यायची. त्यानंतर आपण देवीची मूर्ती असेल, जर तुमच्याकडे लक्ष्मीची मूर्ती असते छोटी, तर लक्ष्मीची मूर्ती असेल तर लक्ष्मीची मूर्ती ठेवा. लक्ष्मीची मूर्ती नसेल तर तुम्ही
चांदीचा म्हणजे लक्ष्मीचा शिक्का असतो पहा, हा माझ्याकडे शिक्का आहे, असा शिक्का असेल तर तो ठेवला तरीही चालेल. पण आपल्याला याच्यावरती सुद्धा अभिषेक करून घ्यायचा आहे. मी अभिषेक करून घेतलेला आहे. तुम्हाला फक्त दाखवते की हा शिक्का आहे माझ्याकडे. असा शिक्का जरी तुमच्याकडे असेल, याच्यावरती जरी तुम्ही पूजा केली किंवा याची जरी तुम्ही पूजा केली तरीही चालेल. तर या शिक्क्यावरती सुद्धा आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे, फुले व्हायची आहेत. त्याचीसुद्धा हळदी कुंकू धूप दीप दाखवून आपल्याला त्या शिक्क्याची पण पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण आहे ना, आपल्या डाव्या हातालाच कलशाची स्थापना पण करणार आहोत. जर तुमच्या घरामध्ये, जरी तुमच्या देवघरामध्ये मंगल कलश असेल तरीसुद्धा या पूजा मांडणीसाठी आपल्याला दुसऱ्या मंगल कलशाची स्थापना करायची असते. कारण आपल्या देवघरामध्ये जो कलश असतो तो वेगळा असतो आणि ज्यावेळेस आपण अशी पूजा मांडणी करत असतो त्यावेळेस जो कलश आपण मांडण्यात येतो तर तो कलश वेगळा असतो. कलश मांडताना केव्हा पण लक्षात घ्यायचं की कलशाखाली तांदूळ पाहिजे नसतात. तर मी तांदूळ ठेवलेले आहेत, त्याच्यावरती हळदी कुंकू टाकले तरीही चालेल किंवा कुंकवाने स्वस्तिक काढून त्याच्यावरती हळद टाकून नंतरनं कलश त्याच्यावरती ठेवला तरीही चालेल. कलश ठेवताना एक काळजी घ्यायची की कलशाला स्वस्तिक काढून त्याच्या साईडला, दोन्ही साईडला 2-2 उभ्या रेषा द्यायच्या. पाणी घेतलेलं आहे ना तांब्याच्या तांब्यामध्ये, त्याच्यामध्ये क्रमशः सुपारी, 1 रुपयाचे नाणे, हळदी कुंकू, दुर्वा, एखादं फूल, अक्षता हे टाकायचे आणि त्याच्यावरती 5 वेळेची पाने ठेवायची आणि नंतरनं तिथं नारळ ठेवायचा. नारळाची सुद्धा देवी मानून त्याची पूजा करून घ्यायची असते. त्यालासुद्धा फूल वाहून घ्यायचं. हे झाल्याच्या नंतरनं जो मी फोटो ठेवलेला आहे लक्ष्मीचा, लक्ष्मीला पण हळदी कुंकू लावून घेते. गणपती बाप्पांना पण आपण हळदी कुंकू लावून घेऊयात. या फोटोमध्ये सरस्वती माता देखील आहे, तर सरस्वती देवीचीही आपण पूजा करून घ्यायची आहे. तर आता मला इथे हार आणणं शक्य नाही झालं, तर तुम्ही आपल्याला म्हणजे आणायचाच आहे. दसऱ्याच्या दिवशी आपल्याला भरपूर अशी फुलं आणावं लागतात, आपल्याला हार आणावा लागतो. तर या दिवशी तुम्ही आपल्या लक्ष्मी मातेच्या फोटोसाठी आवर्जून एखादा हार आणा. हार छोटा असेल तरीही चालेल. या दिवशी आपल्याला एका पाटीवरती आहे ना सरस्वती चिन्ह काढून घ्यायचे आहे आणि त्याचीही आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. दसऱ्याला विद्याची देवता सरस्वती देवी, अपराजिता देवी, दुर्गा देवी यांची पूजा करतात. शस्त्र, व्यापाऱ्यांनी हिशोबाच्या वह्या, नोटा, मोजण्याचे यंत्र, हिशोबासाठी वापरला जाणारा कम्प्युटर किंवा ज्यांचे ऑफिस आहेत त्यांनी त्यांच्या कम्प्युटरची, विद्यार्थ्यांनी वह्यांची, पुस्तकांची, शेतकऱ्यांनी शेतीसाठी वापरली जाणारी अवजारे, तर कष्ट करणाऱ्यांनी त्यांच्या कामासाठी जे काही साहित्य वापरले जाते तर त्या साहित्यांची पूजा या दिवशी आपल्याला करायची असते. म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी या साहित्यांची पूजा नक्कीच करावी. महत्त्वाच्या गोष्टीची सुरुवात तुम्ही दसऱ्याच्या दिवशी नक्की करू शकताय. पूर्वी लढाईसाठी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर निघण्याची पद्धत होती. अनेक व्यापारी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर परदेशी जाऊन व्यापार करायचे. दसऱ्याला सीमा उल्लंघनाचा दिवस म्हणून ओळखण्याला सुरुवात झाली. शेतकरी दसऱ्याच्या मुहूर्तावर पीक घरात आणतात, तर आजही बऱ्याच गावांमध्ये शेतकरी टोपीत धान्याचा तुरा लावून मिरवतात. इथे मी लॅपटॉप, साहित्य, मुलांची पुस्तके, त्याचबरोबर आपल्याला घरामध्ये जे ग्रंथ असतात त्या ग्रंथांचीही पूजा आपल्याला या दिवशी करायची आहे. मुलांची वह्या पुस्तके सर्व ठेवून घ्यायची आहेत. त्यावरही हळदी कुंकू, फुले, अक्षता या दिवशी शमीची पूजाही केली जाते. पांडवांनी अज्ञातवासात जाण्यापूर्वी शस्त्रे शमीच्या झाडाखाली लपवून ठेवलेली होती. त्यापैकी गांडीव धनुष्य आणि काही बाण गृहनंदेच्या रूपात असलेल्या अर्जुनाने विराटाच्या गायी सोडून आणण्यासाठी वापरले आणि त्या कामगिरीनंतर परत झाडावर नेऊन ठेवले, अशी कथा आढळून येते. त्यामुळे विजयादशमीला शमीची पूजा करून त्याला औक्षण केले जाते. दसऱ्याच्या दिवशी आपले मित्र, मैत्रीण, नातेवाईक, लहान मुले यांना आपट्याची पाने, सोने म्हणून वाटण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. या प्रथेलाही ऐतिहासिक महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे वीर मोहिमेवर गेल्यानंतर शत्रूचा प्रदेश लुटून सोन्या नाण्याच्या रूपाने संपत्ती घरी आणत असत. असे हे विजयी वीर किंवा शिलेदार विजयी मोहिमेवरून परत आल्यावर दारात त्यांची पत्नी किंवा त्यांची बहीण त्यांना ओवाळत असे. घरात गेल्यावर आणलेली लूट देवापुढे ठेवून नंतर देवीला आणि वडीलधाऱ्यांना किंवा वडीलधाऱ्या व्यक्तींना नमस्कार करून आशीर्वाद घेत असत. या घटनेची स्मृती सध्याच्या काळात आपट्याची पाने सोनं म्हणून देऊन किंवा सोनं म्हणून वाटण्याच्या रूपाने शिल्लक उरली आहे. सायंकाळी आपल्या घरातील पुरुष मंडळी, मुले यांना ओवाळावे. त्यांनी ताटात आपट्याची पाने ठेवायची असतात.
अशी प्रथा आहे. पूजा मांडणी झाल्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा असतो. पुरणपोळीचा नैवेद्य झाला असेल तर लगेच दाखवून घ्या. नसेल झाला तर पूजा झाल्याच्या नंतरनं जरी नैवेद्य दाखवला तरीही चालेल. तर दसऱ्याची पूजा मांडणी कशी करायची, दसऱ्याला कशाची पूजा करायची याविषयी मी सविस्तर माहिती दिलेली आहे. म्हणजे आपण ही फक्त पूजा मांडणी कशी करायची याच्यावरती अजून एक व्हिडिओ वेगळा येणार आहे. तर चलात मग हा व्हिडिओ पण तुमच्या लक्षात आलेला असेल. जास्त काही मांडण्याची गरज नाही. पूजा मांडणी याच प्रकारे केली जाते. तुम्ही याच प्रकारे पूजा मांडणी करा. आज फक्त काय झालं आपट्याची पानं मला अवेलेबल झाली नाही आहेत. त्याच्यामुळे तुम्ही त्या दिवशी तुम्हा सर्वांनाच माहिती आहे की जास्त करून झेंडूच्या फुलांचा वापर केला जातो, आपट्याच्या पानांचा वापर केला जातो. तर आपण त्या दिवशी नक्की आपट्याची पाने आपण त्या पूजा मांडणीमध्ये वापर करूयात. चलात मग झालेली सेवा, झालेली पूजा तुम्हाला आवडलीच असेल. चलात मग आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.